सन्मान आणि आदरणीय पिढी साहेब यांच्या पवित्र स्मृतींना प्रथमतः विनम्र अभिवादन करते. जे आपलं श्रद्धास्थान असतं त्या ठिकाणी नतमस्तक होणं हे आदर्श विद्यार्थ्याचं लक्षण असते आणि मी आदर्श विद्यार्थिनी आहे असं तुमच्या लक्षात आलं. बाळासाहेब कॉलेज, बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण आणि आर्ट्स कॉमर्स कॉलेज उंडाळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय जे चर्चासत्र आयोजित केलेलं आहे नाविन्यपूर्ण संशोधन पद्धती, याच्यासाठी ज्यांनी मला निमंत्रित केलेलं आहे या महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य सामुंके मॅडम, नंतर अग्रणी महाविद्यालय योजनेचे समन्वयक प्राध्यापक पी. पाटील सर, तसेच इतर सर्व सन्माननीय प्राध्यापिका आणि प्राध्यापक, सगळ्यांचं नाव घेत बसत नाही आपल्या सुशील झालेले आणि जे ऐकण्यासाठी अत्यंत उत्सुक आहेत त्या सर्व माझ्या लाडक्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना प्रथमतः तुमच्या सगळ्यांना मी धन्यवाद देते. तुम्ही मला या ठिकाणी तुमच्याशी सुसंवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. सुसंवाद यासाठी म्हणतीये माझ्यापेक्षा एक पाऊल तुम्ही पुढे आहात, कारण आल्याबरोबर मी तुमच्या एका भित्तीपत्राचं उद्घाटन केलं जे भूगोलशास्त्र विभागाने या ठिकाणी बाहेर शोकेसमध्ये लावलेलं आहे. जे विषय मी हाताळणार आहे, जे विषय मी तुमच्याकडे मांडणार आहे, त्या सगळ्यांचा उहापोह, त्या सगळ्यांचं प्रदर्शन ऑलरेडी तिथं झालेलं आहे. आणि जो शिक्षक असतो तो कधीही कोणत्याही गोष्टी पुनरावृत्ती करत नाही, तरच तो शिक्षक असतोय. आता मी ते सगळे मुद्दे जर सोडले तर माझ्या बोलला काहीच राहणार नाही. कारण मला विषय देताना पिकअप दिलेला आहे नाविन्यपूर्ण संशोधन पद्धती. त्याच्यामध्ये बऱ्याच पद्धतीने संपलेले आहेत, त्यामुळे स्किप त्या होणार आहेत आणि पुढे मी निश्चितपणे जाणार आहे. माझा विषय संस्कृत आहे, पण मी संस्कृतमध्ये बोलत नाही आहे. एक लक्षात घ्या, एक चांगली गोष्ट या ठिकाणी मला बघायला मिळाली. आपण प्राचीन भारतीय ज्ञान परंपरा हा शब्द ऐकलेला असणार आहे. हो की नाही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी? ओके, हो की नाही? मला पण कुठली गोष्ट आवडत नाही. तुम्ही रिस्पॉन्स दिला तरच मी पुढे बोलणार आहे. पुढे लगेच माझा प्रश्न येणार आहे. भारतीय ज्ञान परंपरा हा शब्द निश्चितपणे ऐकलेला असणार आहे आणि त्याच्यामध्ये उपनिषद शब्द देखील तुम्ही ऐकलेला असणार आहे. उपनिषदामध्ये एक तत्व सांगितलेलं आहे, जो घेणार आहे त्यांनाच दिलं पाहिजे, अन्यथा तुम्ही देऊच नका. आणि घेणारा जो आहे तो कसा असला पाहिजे? भारतीय बैठक घातलेला असला पाहिजे आणि गुरु जो आहे तो व्यासपीठावर असला पाहिजे. अक्षरशः ती पद्धत इथे आपण अनुभवतोय, ती अत्यंत अभिमानाची आणि अभिनंदनीय गोष्ट आहे तुमच्यासाठी. जे मी शिकवते ती मी बघते, ही गोष्ट सोपी नाही. आता तुमच्याकडून मला एक गोष्ट पाहिजे. लोकशाही पद्धतीने मी शिक्षण घेत असते, माझं अध्यापन लोकशाही पद्धतीने असतं. मला फक्त तुम्ही सांगायचं किती मिनिटात मी उपाय पाहिजे. बी सिरियस बरं का, बी सिरियस. कारण तुमच्या मांडीची घडी मोडली की मला थांबायला पाहिजे. हे मला उपनिषद शिकवतं आणि ती मी जगतीये. किती मिनिटात संपवलं पाहिजे? 10 मिनिट, 15 मिनिट, 20 मिनिट, 25 मिनिट, त्याच्यापेक्षा जास्त मी होणार नाही किंवा बोलणारच नाही. मॅक्सिमम 25 मिनिट बस होती. एक तास नको. तास आपला त्याचा 40 मिनिटाचा असतो. एक तास घेतलं तर मला आतूनच जावं लागतं. एवढं काय काढा की मला जायला आणि बसायला वेळच मिळणार नाही. तुला पुढे जावं लागेल. मॅक्सिमम 25 मिनिट बोलणार आहे. कारण तुमचं 8 पाळी सुरू झाले, 3 तास तुमचे झालेले, 4था आणि 5वा तास आहे. 5व्या तासाला मजा करायची. मी जे दिलेलं आहे त्याचं तुम्ही काय करायचंय? पुनरावलोकन करायचंय, थोडं त्याचा आढावा घ्यायचाय. 14 तासामध्ये माझं सगळं संपवणार आहे. स्टार्ट मी करतेय बघा 10:35 स्टार्ट माझं होते 10:35. बरोबर 11ला मी बोलायचं थांबवणार आहे. तर बी केअरफुल, सिरियस आणि सिन्सिअर. जे काय मिळेल ते खूप छान मिळणार आहे. माझ्यासाठी विषय जो दिलेला आहे तो नाविन्यपूर्ण संशोधन पद्धती. एक लक्षात घ्या, तुम्ही एक शब्द ऐकला असेल, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020. ऐकलंय? प्लीज रिस्पॉन्स पाहिजे बरं, मी पुढे बोलणार नाही, मी थांबणार. ऐकलेलं आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020. एनईपी 2020 म्हटलं की आम्हाला सगळं कळत असतं, पण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 म्हटलं की थोडासा संभ्रम असतो. आम्हाला इंग्लिश लवकर कळतं, मराठी कमी कळतं आणि आम्ही म्हणतो आम्ही महाराष्ट्रीयन आहोत. किती विरोधाभास आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मला कळत नाहीये, पण एनईपी 2020 करते. इट्स ओके. हा जो विरोधाचा भाग आहे बाजूला करते. त्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये 8 बाबी केंद्रीभूत आहेत. त्या 8 बाबी कोणत्या त्या महिन्याला लक्षात घ्या, पुढे आपल्याला विषयाला जाणं सोपं जाईल. पहिली एक गोष्ट, विद्यार्थ्याला शिक्षण देत असताना ते विद्यार्थी केंद्रित शिक्षण असायला पाहिजे. आम्ही शून्य किमतीचे आहे, आमचं अस्तित्वच नाही. दुसरं आहे की ते ज्ञानरचनामध्ये शिक्षण असायला पाहिजे. मी समोर उभी आहे, माझं वर्णन करा म्हटल्याबरोबर जे पी. पाटील सरांनी किंवा सावंतरावांनी माझं वर्णन करतील ते अपेक्षितच नाही. कारण त्या दोघांनी मला जर इतर थोडीशी स्तुती किंवा प्रशंसा केली तर पुन्हा तुमच्या कॉलेजला मी येणारच नाही. पण तुम्हाला काय केलं नाही, मी आले नाही आले, त्यामुळे मी कशी वाटते तुम्ही सांगायचं.
संशोधन ह्याला म्हणायचं. शोध लावलाय माझं यांनी, संशोधन तुम्ही माझ्यावर करणार आहे. शिंदे मॅडम कशा वाटतात प्रत्येकाने मला सांगायचं 25 मिनिटानंतर कशा वाटल्या, चांगलं वाईट काही लिहा. त्यात ती तुझी संशोधन पद्धती तुमची असणार आहे, कसं वाटेल तसं म्हणा, मला वाईट वाटणार नाही. जो निष्कर्ष मी घ्यायला शिफारस असणार आहे, शिफारशी मी एक्सेप्ट करणार आहे, माझ्यामध्ये बदल झालाच पाहिजे, तो अनुकूल बदल असणं गरजेचं आहे. काय झालं बघा, पहिला विद्यार्थी शिक्षण दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे ज्ञानरक्षणावरती शिक्षण असायला पाहिजे. तुम्ही कोण आहात हे तुमचं तुम्ही ओळखायचंय. हू एम आय, तू आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. फर्स्ट आहे आत्मानं उद्धरे. मी संस्कृतचा थोडासा आधार घेणार आहे आणि सगळं जुनच विसरत चाललेलं आहे. मी संस्कृतचे आहे म्हणून नाही, स्वतःचा उद्धार स्वतः करा. श्रीमद भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे आणि आम्ही म्हणतो आमचा हिंदू धर्माचा धार्मिक ग्रंथ आहे. थोडंसं बदल करणार आहे. श्रीमद भगवद्गीता आपलं काउन्सिलिंग सेंटर आहे, समुपदेशन केंद्र आहे. श्रीमान या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आहे, ते काउन्सिलर आहे, समुपदेशक आहे आणि आपण सगळे अर्जुन आहात. कधी वेळ मिळाला त्याच्यावर मी निश्चित बोलेन. पुढे दुसरं सांगितलेलं आहे शिक्षण जे आहे मातृभाषेतूनच दिलं पाहिजे किंवा रिजनल लँग्वेज मधून दिलं पाहिजे. तुमची जी भाषा असेल त्यातून तुम्हाला शिक्षण मिळणं गरजेचं आहे. त्याचा फायदा काय होतो बघा, मी संस्कृतमध्ये बोलले असतं तर सगळं डोक्यामध्ये गेलं असतं. तुम्ही म्हटलं असतं लय भारी आहे, नानाचा आवाज थोडा छान आहे, बाकी काहीच कळलं पण मराठीत बोलल्यामुळे काय होणार आहे, आवाज माझा बसला मी आजार आहे तरी देखील त्यांच्या प्रेमामुळे मी इथपर्यंत आले. सिरियसली सांगते, म्हणजे खूप दोघींचं नातं फार वेगळं आहे. मी पुढे म्हटलं सरांनी मला बोलवलेलंच आहे, परंतु कसं झालं की प्राचार्यांवर जर प्रेम असेल तर आपोआप बाकीच्यांनी बोललं की यावं लागत असतं. सगळी माझ्याशी चांगले परिचय, स्तराचा माझा परिचय तसा विचार करता सगळे तुमचे प्राध्यापक आहे त्या सगळ्यांनी ओळखते आणि तेही मला चांगल्या प्रकारे ओळखत असतात. पुढचं काय म्हटलंय बघा, एक आहे की आपल्याला शिक्षण देत असताना विद्यार्थी केंद्र शिक्षण पाहिजे, दुसरं ज्ञानरक्षणावादी शिक्षण मिळालं पाहिजे, तिसरं सांगितलं ते मातृभाषेतून मिळायला पाहिजे. ओके, पुढे त्यांनी सांगितलं शिक्षण जे आहे ते विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधायला पाहिजे. होलिस्टिक डेव्हलपमेंट, इंग्लिश करता म्हणून इंग्लिश शब्द मी वापरतेय. तुमचा सर्वांगीण विकास आम्ही जे ज्ञान देतोय, ज्या काही या ठिकाणी तुमचं टीचिंग आणि लर्निंग प्रोसेसमध्ये तुमच्या ज्या सगळ्या मेथड शिकवत असताना आहे त्याच्यामधून तुमचा विकास होतो का, तो सर्वांगीण होतो का, प्रश्नचिन्ह. त्याच्यावर आत्मपरीक्षण करायचं, आम्हाला सांगायचं, सुधारणा शिकवणार आहे. चौथी गोष्ट झाली. पाचवी गोष्ट पुढे त्यांनी सांगितलेलं आहे भारतीय ज्ञान जे आहे ते प्लीज चाचपणी करा. आपलं जे संचित आहे त्याचा शोध घ्या. इतिहास घडवत असतो बघा तुम्हाला हिस्ट्री. जर मला माझे बाबा कोण आहेत, आजोबा माझे कोण आहेत, पंजोबा कोण आहेत, सरपंचोबा कोण आहेत, काकापंजोबा कोण आहेत, कमीत कमी तुमच्या सगळ्यांनी प्रश्न विचारला 25 पिढी जी तुमची आहे त्यांची नावं सांगा. किती लोक सांगतील? 7 पिढ्या म्हटलं तरी आम्ही काय करणार आहे, नाही जरा घरात विचारून सांगतो असं म्हणणार. थोडं तुमच्या भाषेत थोडं माझ्या भाषेत बोलणार आहे. माझं देखील त्या ठिकाणी पराभव आहे, शोकांतिक आहे. मला देखील माझी 20 पिढी माहीत नाही. दुर्दैवाची गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे. त्या भारतीय ज्ञान परंपरा आपण आत्मसात करायचे, पुन्हा त्याला उजाळा द्यायचंय आणि पुन्हा त्याला आपण केलंय त्याला उर्जित अवस्थेत आणायचं, त्याचं ऍप्लिकेशन करायचंय. हे देखील गरजेचं आहे. ते तुमच्या जबाबदारी आहे, आमच्या देखील जबाबदारी आहे. पुन्हा त्यांनी सांगितलेले विद्यार्थ्यांना की जे जे नवीन तंत्रज्ञान आहे त्या सगळ्यांच्या मध्ये काय करा, सुशिक्षित करा. टेक्नोसावी शब्द ऐकलाय का, म्हणून मी जरा इंग्लिश शब्द वापरते. मला टेक्नोसावी करायला सांगितलेलं आहे आणि पुढे सांगितलेलं आहे की सर्वसामान्यपणे तुमच्यामध्ये संशोधन वृत्ती जागृत करा. प्लीज मी जे 8 मुद्दे सांगितले, जगाच्या पाठीवर कुठे तुम्ही बोलायला गेला तर ते 8 मुद्दे तुम्हाला निश्चितपणे तारणार आहेत आणि तुम्हाला घडवणार आहे. हे लक्षात घ्या. या 8 मुद्द्यांना काय केलेलं आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये प्राधान्य दिलेले आहे. याच्यामध्ये आम्ही कुठेही नाही, फक्त विद्यार्थी आणि विद्यार्थीच आहे. आणि आमच्या भूमिका ज्या खूप वेगळ्या आहेत. सहकार्याची भूमिका आहे, संशोधकाची भूमिका आहे, वडिलांची भूमिका आहे, बहिणीची भूमिका आहे, भावाची भूमिका आहे किंवा मार्गदर्शकाची भूमिका आहे. पण मास्तर आम्ही कुठंच नाहीये, कारण तुम्ही शिकायचंय. कारण विद्यार्थी केंद्र आहे, तुम्हाला जशी गरज लागेल त्यानुसार तुम्हाला आम्ही ज्ञान द्यायचं आहे. आताच तुमचं न्याय झालेलं आहे, न्याय प्रोसेस झाली की नाही, त्याच्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीची ग्रेड मिळवली आहे. त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते आणि पुढे एक प्रश्न उपस्थित करणार आहे, किती लोक त्याला प्रेझेंट होते. होतं का कोण? सगळेजण होते. खूप चांगली गोष्ट आहे, खूप चांगली गोष्ट आहे. दुर्मिळ गोष्ट मला बघायला मिळाली आहे. त्यांनी एकच सांगितलं, शिक्षकांना अप्रोच होऊच नका, सगळे लायब्ररीमध्ये जा आणि तिथं तुम्ही सगळ्याच्या शोधेल आज जायला का आम्हाला अप्रोच वाटलं, आम्हाला तुम्ही सगळेजण काय करा, विचार करा. तर शिक्षक तिथं कुठं राहिलेलंच नाही. तर पुढं काय झालंय बघा, ज्यावेळी आम्ही असं म्हणतो की विद्यार्थी केंद्रीय शिक्षण पाहिजे, मग त्याच्यामध्ये काय गरजेचं आहे, तुमच्यामध्ये काय पोटॅन्शियल आहे हे आम्हाला बघायला पाहिजे. प्रत्येकाला अँड्रॉइड मोबाईल हाताळता येतो का? प्रश्न किती छान विचारले बघा. उत्तर काय आहे? येस. ओके नाही ठीक आहे. आता काय केलंय, एक चित्र ते दिसतंय माझ्या
त्याच्यामुळे दिसते का नाही बघा आपलं ते म्हणून इथं बघून चालतंय. इनोव्हेशन म्हटले इनोव्हेशन म्हणजे काय साधी गोष्ट आहे नवीन विचार किंवा नवीन कल्पना बाकी काही नाही. आपल्याला की नाही सतत प्रश्न पडला पाहिजे. जिज्ञासा अत्यंत महत्वाचं आहे. सतत जाणून घेण्याची इच्छा आपल्यामध्ये असायला पाहिजे. काय करतं आयडिया तुमच्या डोक्यात काहीतरी आलं ना तरच नवीन कल्पना किंवा नवीन विचार म्हणायचं. ते काय करतं तुमच्या बुद्धीला चालना देतं. बुद्धीला चालना मिळाली की तुमच्या डोक्यात नाही एक वेळ त्याच्या अनुषंगाने किंवा उपाय देतात की काय त्याच्यावर आपण सोल्युशन काढू शकतो. काय होतं तुमच्याकडे सोल्युशन मिळालं की इन्स्पिरेशन तुमच्यावर काय होत असतं तुम्हाला प्रेरणा मिळते आणि तुमच्यावर ती गोष्ट घुरळ घालते किंवा गारव करते. तिथून पुढे तुम्ही काय करत असता नवीन काहीतरी त्यातून शोधून काढतात तर नवीन काहीतरी त्यातून निर्मिती होत असते आणि जी काही निर्मिती असेल ते तुमचं काय असत असतं विजन असतं ध्येय असतं ध्येय ते साध्य करत असतं. आपल्या कॉलेजचं विजन आहे मिशन देखील आहे. विषयाचं विजन आणि मिशन आहे. विषयाचं देखील आहे विभागाचं देखील आहे कॉलेजचं देखील आहे. तुमचं देखील असलंच पाहिजे तर आम्ही त्या जगात टिकू शकणार आहे. अन्यथा खूप जोरात बाजूला फेकला जाणार आहे आणि जगाच्या शेवटच्या टोकात जर गेलं तर आपल्याला कोणी ओळखणार नाही. नाविन्यता मस्त आहे त्यामुळे तुमच्या डोक्यात जी कल्पना आहे लगेच तुम्हाला एक सांगा कुठल्या प्रकारचे काही त्याच्याशी घेणं देणं नाही. पुढे लगेच काय म्हणता येत बघा आम्ही नाविन्यता म्हणजे काय बघितलेलं आहे. आम्हाला संशोधनाकडे जर वळायचं असेल तर शोध म्हणजे काय करून घ्यायला पाहिजे. ओके त्याचा आविष्कार म्हणतो. शोध थोडासा शब्द वेगळा वाटतो. आविष्कार शब्द डोक्यात आपला निश्चित बसतोय. आविष्कार म्हणजे काय म्हणते बघा एखादा नवीन शोध काही तुम्हाला इथं सापडेल ते. जीपीएस काय करते मी येताना उन्हाळा मला यायचं होतं पण बराच बदल झालाय तरी जीपीएस लावलं. चुकून मी उशिरा कोणी दुसरी गेली तर पुन्हा तेवढा वेळ म्हणणार तुम्ही म्हणा कुठून ते बाई येणार कोणा पाहून आले गेले त्या वेळेच्या अगोदर मला पोहोचायला पाहिजे. मला टायमिंग दिलेलं होतं पाटील सरांनी आणि मॅडमने पावणे 10ला पोहोचलं पाहिजे. मी 4 तेव्हा पोहोचले. अतिशय पंक्चुअल असायला पाहिजे. तुम्ही वेळेवर निश्चित कुठल्याही ठिकाणी कार्यक्रम सुरू करण्यास सांगता येत नाही तर दिलेली वेळ निश्चितपणे पाळा कारण वेळ कोणासाठी थांबत नाही. टाइम इज मनी. काय म्हटलं होता नवीन काहीतरी या ठिकाणी शोध लावून दिला पाहिजे. नवीन उपक्रम तुम्ही राबवला तर त्याला आपण त्याचा आविष्कार म्हणतो. नवीन तंत्रज्ञान विकसित केलं तर त्याला आपण आविष्कार म्हणतो किंवा नवीन प्रक्रिया केली तर त्याला आपण आविष्कार म्हणतो. साधं सांगितलंय तुमच्या डोक्यात जे नवीन काय करता तो आविष्कार आहे. इट्स ओके बाकी काहीच गरजेचं नाही. उन्हाळ्या गाव मी शोधून काढलं पण उन्हाळ्या गावाचे संपूर्ण जरी सर्वे केला तर संशोधन होणार आहे. मला काय म्हणायचंय बघा नाविन्यापासून मी काय केली त्या नवीन कल्पना मला उन्हाळ्या गावाचा शोध घ्यायचा मला डोक्यात काहीतरी आलं. पुन्हा मी काय केलं त्याचा शोध जीपीएस इथंपर्यंत आले पण इथं सगळे जे काय मला मिळेल ना इथल्या विद्यार्थ्यांनी कशा होत्या विद्यार्थी कसे होते प्राध्यापक कसे होते त्यांनी कशा पद्धतीने मी जे काही ठिकाणी बोलले किंवा संवाद साधला ऐकलेला आहे हे सगळ्यांचा निष्कर्ष मी काढणार आहे. ते माझं संशोधन असणार आहे. इतकं सोपं संशोधन आहे. पुढे काय म्हणतात बघा मग आविष्कार शब्द आपण बघायचा का एक लक्षात घ्या मगाशी मी सांगितलं आज केंद्रीभूत घटकांपैकी किंवा बाबींपैकी एक घटक आहे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची चालना देणं गरजेचं आहे. का त्याचं कारण सांगते. विजन 2047 आहे का 2047 आपल्याला सुपर पॉवर व्हायचंय आपल्याला विश्वगुरू व्हायचंय. कुणीतरी हे स्वप्न बाळगलेलं आहे हा संकल्प सोडलेला आहे. कुणी सोडलाय बघा कारण पेपर चुकवायचा नाही येणाऱ्या बातम्या कधी सोडायच्या नाही. कुणी हे सांगितलंय उद्या मला सांगायचं किंवा मॅडम सांगायचं मॅडम माझ्यापर्यंत पोहोचवते. आपल्याला जर विश्वगुरू व्हायचं असेल किंवा सुपर पॉवर व्हायचं असेल तर तुमच्याकडे संशोधनात वृत्ती गरजेची आहे. मगाचीच सर म्हटलेलं आहे त्याच्यातून चालणार नाही. पेटंट मिळवलं पाहिजे. तुमचं जे काय असेल IPR त्याच्यावर काय झालं आपल्याला झालंय का बौद्धिक हक्क अधिकार पुढे मी बोलणार आहे. हे आविष्कार स्पर्धा आविष्कार संशोधन स्पर्धा जी आहे ती केव्हापासून सुरू झाली 2006 पासून सुरू झाली आहे. तत्कालीन महाराष्ट्राचे राज्यपाल जे होते कृष्णा साहेब त्यांनी सुरू केली आहे. कशासाठी विद्यार्थ्यांच्या मध्ये संशोधन वृत्ती जागृत व्हावी किंवा ती रुजावी एवढंच कारण आहे. याच्यापेक्षा जास्त नाही. आविष्कार म्हणजे काय करणार पुढे जे आहे संशोधन म्हणजे काय साधं सांगितलेलं आहे. कोणत्याही विद्वानाची व्याख्या मी घेतलेली नाही. साधं संशोधन म्हणजे काय माहिती डेटा कलेक्शन शोध घेणे पडताळणी करणे तपासणी करणे चिकित्सा करणे तथ्य शोधणे समस्येवर उपाय शोधणे जो प्रश्न आहे त्याच्यावर उपाय शोधायचा. याचाच अर्थ म्हणजे काय अस्तित्वात असलेल्या परंतु माहीत नसलेल्या बाबी पुराव्यांसह सर्वांच्या समोर आणणे. मग आधी म्हटलं उन्हाळी गाव माहिती आहे पण त्या गावाची संपूर्ण रचना किंवा गावाची जी काही परिस्थिती आहे ही जी मांडणी आहे ही जी मांडणी तुमची असेल त्याला आपण काय म्हणणार आहे संशोधन असं म्हणणार आहे. उदाहरणार्थ मी दिलेलं आहे महाबळेश्वर किती लोकांना माहित नाहीये माहिती का महाबळेश्वर मॅडम सर येऊन जाऊया का आपण बरं का महाबळेश्वर तुम्हाला माहित आहे पण महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण
म्हटलंय बघा पुढं संशोधनाचं महत्व किंवा संशोधन का केलं पाहिजे. पहिली एकच गोष्ट लक्षात ठेवा, आपल्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे. फक्त वैज्ञानिक दृष्टिकोन साधा ही गोष्ट आपण मांडू शकलो पाहिजे. आपल्यामधलं जे अज्ञान आहे ते बाजूला गेलं पाहिजे. माहितीचं संकलन कसं करायचं हे आपल्याला कळायला पाहिजे आणि त्याच्यातून राष्ट्र आणि समाजाची उभारणी करता यायला पाहिजे. तिथून विद्यार्थी घडला पाहिजे. जर विद्यार्थी घडला तर आदर्श नागरिक आपल्याला निर्माण करता येते. थोडक्यात मी घेते आणि पुढे जाते. संशोधनाचे टप्पे स्किप करते कारण मगाशी सरांनी सांगितले. संशोधन पद्धती आणि संशोधन पद्धत यातला फक्त फरक प्लीज मी सांगणार आहे. तुम्ही खूप छोटे आहात पण कधीतरी तुम्ही याच्यामध्ये पडाल त्यावेळी कळेल की एक कोणतरी मॅडम आलेला आहे त्यांनी आम्हाला हा फरक सांगितलेला. संशोधन पद्धती दोनच आहेत, एक आहे गुणात्मक आणि दुसरी आहे संख्यात्मक. जर नॅपचा अभ्यास करतात सगळ्या प्राध्यापकांना माहिती आहे क्वालिटेटिव्ह मेट्रिक्स आहेत तर क्वांटिटेटिव्ह मेट्रिक्स आहेत, तसं संशोधनामध्ये आहे. गुणात्मक संशोधन आहे आणि संख्यात्मक संशोधन आहे. गुणात्मक संशोधन काय करतं, वर्णनात्मक संपूर्ण डाटा एकत्र करत असतं आणि संख्यात्मक संशोधन काय करतं, सांख्यिकीय डाटा किंवा माहिती एकत्र करत असतं. आणि या दोनच पद्धती महत्वाच्या आहेत आणि याच्यामध्ये इतर सर्व पद्धती मग काय उपपद्धती ज्या आहेत त्या इन्क्लूड होतात. मग जसं तुमचं संशोधन असेल त्यानुसार तुम्ही ती पद्धत ठरवायची असते. याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही. तिथं दिलेले मी पीपीटी तुमच्याकडे घेऊन जाणार आहे कारण मला तुमचं ज्या वेळेत संपवायला पाहिजे त्याच वेळेत मी संपवणार आहे. संशोधन पद्धतीमध्ये एक गुणात्मक संशोधन पद्धती, दुसरी संख्यात्मक संशोधन पद्धती आहे. त्याच्या अनुषंगाने काही संशोधन पद्धती प्रकार जे आहेत ते मी खाली दिलेला आहे. कारण गुणात्मक म्हटलं की वर्णन त्याच्यामध्ये येणार आहे, संख्यात्मक म्हटलं की सांख्यिकी त्या ठिकाणी माहिती एकत्रित केलेली असणार आहे. हे टेबलमध्ये तुम्हाला द्यायला तुम्ही खूप लहान आहात, तुमच्यापर्यंत जिथे यायचंय तिथं मी येते. ते सगळे प्रकार मी डिटेलमध्ये गेले आहेत. आता इथून पुढे आपल्या विषयाला प्रारंभ होते. एक लक्षात घ्या, या जगाचं स्वतःला स्थिर करायचं असेल आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर अभ्यास आणि ज्ञान मिळवणं मस्त आहे. अभ्यासाचा अर्थ सराव आणि नॉलेज अत्यंत महत्वाचं आहे. असं म्हटलं जातं जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे ते नॉलेज आणि स्किल या दोघांना एकत्रित करून शिक्षण देण्याचं काम करते. ज्ञान गरजेचंच आहे, त्याच्याबरोबर कौशल्य देखील गरजेचं आहे. मी साधं म्हटलं की मला कराडवरून सांगितलं उन्हाळ्याला यायचं आहे, मला काय म्हणणार तुम्ही गाडी घ्या. मला गाडी चालवता येत नसेल तर कशी गाडी घेईन मी. ज्ञान मला मिळालं गाडी घ्या, जर मला गाडी चालवता येत नसेल तर मी उन्हाळ्याला येऊ शकणार नाहीये. ते स्किल माझ्याकडे असायला पाहिजे. तुम्ही जर असेल तर मी वेळेवर पोहोचू शकले असते, अन्यथा पोहोचणं शक्य नाही. इट्स ओके, हे शिक्षण आहे. आता नाविन्यपूर्ण संशोधन पद्धती म्हणजे काय म्हटले बघा, पारंपरिक संशोधन तंत्राच्या पलीकडे जाऊन सर्जनशील क्रिएटिव्हिटी, इंग्लिश लवकर कळतं म्हणून, आणि आधुनिक दृष्टिकोनाचा अवलंब करून जे काही संशोधन केलं जातं त्याला नाविन्यपूर्ण संशोधन असं म्हटलं जातं. दोनच गोष्टी लक्षात ठेवा, एक तुमच्याकडे क्रिएटिव्हिटी पाहिजे आणि दुसरं आधुनिक दृष्टिकोन पाहिजे. जुन्या ह्याच्यात कुठं राहायचं नाही. एक उदाहरण देते, सिरियसली घ्यायचं थोडंसं. काय व्हॅलेंटाईन डे झाला, ओके, आता पुढचं मी बोलणार आहे ते बघा. जी लोक नवीन नवीन आहे त्यांना त्याच्यात छान वाटलं. आम्हाला कसं वाटलं तर विचारता का? जर आम्हाला विचारला तर उत्तर काय असेल, कालचं आई बाबांचं जे वागणं आहे ते आमचं उत्तर आहे. काय घेणं दिलं नाही, आला काय गेला काय, काही घेणं दिलं नाही. तो कसा वाटला हे जे तुम्ही काही लिहिणार आहात ते संशोधन आहे. साधं मी तुम्हाला विषय देते आणि पुढे जाते. नाविन्यपूर्ण पद्धती काय काय येतात बघा. पहिल्यांदा म्हटले मिश्रित पद्धत, मगाशी सांगितलं गुणात्मक आणि संख्यात्मक या दोन्ही पद्धतींचं एकत्रीकरण करून तुम्ही संशोधन करू शकता. पुढे काय म्हटले बघा, डिझाईन थिंकिंग. डिझाईन म्हणजे कल्पना, आराखडा. ओके, तो आराखडा तुमच्या डोक्यामध्ये काय करा, तयार करा. सगळेजण एआयचा वापर करतात, चॅटजीपीटीचा वापर करतात, जेमिनीचा वापर करतात. एआय आणि एलएम सोडून जगणं शक्य नाही असं मला वाटतंय. कारण मी एवढी म्हातारी असताना त्याचा वापर करतेय. तुम्ही सगळे तरुण आहात, तुम्ही त्याचे सगळे ऍडिक्ट आहात आणि गरजेचं आहे, मस्त आहे. त्याचा कसा वापर करायचा, ॲज यू विश, कारण सगळा डेटा आपला संकलित होत असतो. कुठं होतं ते माहिती आहे, सायबर चेकर. ठीक, पुढे काय म्हटलंय बघा, डिजिटल साधन वापर संशोधन पद्धती. पुन्हा काय करतो, डिजिटल साधनं जी आहेत सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. आपण व्हॉट्सअप पासून गेलो तर पुढे आपण येतोय ना ट्विटर, इंस्टाग्राम, अजून नवीन भरपूर काय काय आहे. त्या सगळ्यांचा वापर करून आपण संशोधन करू शकतो. तिथे संशोधन पद्धती मानली जाते. पुढे म्हटलंय सहभागात्मक संशोधन पद्धती अत्यंत गरजेचं आहे. एकत्रित येऊन संशोधन केलं, पार्टिसिपेटिव्ह जे काही मेथोडॉलॉजी आहे ती आहे. पुढे त्यांनी काय म्हटलंय, प्रकल्प आधारित. टीवायचे जर विद्यार्थी असतील त्याच्यावरही मॅडम बोला म्हटलं, फक्त मी स्लाइड पुढे दाखवणार आहे, त्याच्यावर बोलण्याचा वेळ नाही आहे, तर तुमची कमिटमेंट माझी वेगळी आहे. तर प्रकल्प कसा गेला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला अर्धा तास पाहिजे. अर्ध्या तासामध्ये मी तुम्हाला छानपैकी समजून सांगू शकते. कारण तुम्हाला जर प्रोजेक्ट लिहिता आला
तर आपण चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारची नोकरी करू शकतो. एक तुम्हाला शब्द सांगायचा राहिला, मल्टी इंटर डिसिप्लिनरी अप्रोचने शिक्षण घ्यायला पाहिजे. एज्युकेशन कसं पाहिजे, मल्टी इंटर डिसिप्लिनरी एज्युकेशन गरजेचं आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 काय म्हणतं, कसं बहुशाखीय पण ते आंतरशाखीय, म्हणजे अनेक शाखा असतील पण ते एकमेकांमध्ये जोडलेलं असणं गरजेचं आहे. आणि तशा प्रकारचं जर नॉलेज तुमच्याकडे असेल तर नोकरी तुमच्याकडे की नाही दारातून उभा राहणार आहे, खूप चल बघा नक्की म्हणणार आहे. पण शिक्षण घेताना ते पारंपरिक शिक्षण घ्यायचं नाही. जर आजचा विद्यार्थी असेल, कॉमर्सचं ज्ञान घ्या, सायन्सचं ज्ञान घ्या, टेक्नॉलॉजीचं ज्ञान घ्या, वैद्यकीय ज्ञान तुमच्याकडे असू द्या, तुम्हाला सगळं शिकायचं तरी फक्त 5 वर्षामध्ये. FYSY आता 14 वर्ष असं एक वाटतं. जर तुम्ही पुढे PG करणार असाल तर ते देखील मर्ज होते तुमच्या UG मध्ये. 5 वर्ष तुम्ही स्वतःची अशा पद्धतीने द्या की 24 तास तुम्ही काय करा, त्या अभ्यासामध्ये झोपून द्या. 5 वर्षानंतर तुम्ही हसत असणार आहे. 5 वर्ष घालवलं तर आयुष्यभर रडणार आहे. काय करायचं आहे सुरेश, दोन्ही पैकी आम्हाला जगण्यासाठी खायचं का खाण्यासाठी जगायचंय, या प्रश्नाचं उत्तर जाताना मला द्यायचं. मग मी तुम्हाला सांगतो तुम्ही कुठपर्यंत जाणार आहात. प्रकल्पामध्ये काय की तुम्हाला जर प्रोजेक्ट तयार करता आला तर आज खूप फंडिंग आपल्याला की नाही केंद्र सरकार देते, त्या फंडिंगचा आपल्याला लाभ देते. 20-20 लाख रुपये देते. तुम्ही काय प्रोजेक्ट घेतलाय काही नाहीये. त्यांचं म्हणणं काय, जर तुम्हाला ग्लोबल व्हायचं असेल तर पहिल्यांदा लोकल होणं गरजेचं आहे. काय म्हणते बघा, जर तुम्हाला ग्लोबल व्हायचं असेल तर पहिल्यांदा लोकल होणं गरजेचं आहे. माझ्यामध्ये काय पोटेन्शियल आहे, मी जर स्वतःच कळाली नाही तर मी जगाला ओळखू शकणार नाही. साधं वाक्य, तुझं आहे तुझं पाशीपर्यंत जागा चुकलाशी. आम्हाला सगळं जग छान वाटतं पण मी स्वतःला छान वाटत नाही. एवढं दुर्दैव आहे. कशी वेळ छान ते स्वतःला सांगा, मी जशी आहे तशी छान. कारण मी स्वतःला जर समजून सांगितलं मी छान आहे तर जगाने तुम्ही चांगलं नाही म्हणायचा संबंधच येत नाही. पण मी जर म्हटलं माझ्यात काहीच नाही तर जर म्हणणं खरंच नाही, मग आम्ही रडत बसणार आणि असं मागं ते डिप्रेशनमध्ये असतात. लोक म्हणायला ग्रुपामध्ये ऍडमिट करा, अजिबात नाही. इतरांना ग्रुपामध्ये ऍडमिट करायची ताकद आपल्याला ठेवायची. मी स्वतः छान आहे म्हणायचं, मी हुशार आहे, मी बंधारूप आहे, लक्षात ठेवायचं. पुढे काय म्हटलं, AI कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग अत्यंत गरजेचं आहे. त्या दोन्ही गोष्टीचं ज्ञान तुम्हाला घेणं गरजेचं आहे. या पद्धतीचा वापर आपण संशोधनासाठी करू शकतो. पुन्हा म्हटलं ब्लॉकचेन तंत्रज्ञान. एक लक्षात घ्या, सिक्युरिटी गरजेची असते की नाही. ब्लॉक म्हणजे आपण काय करतो, त्याची साखळी आहे, तिला आपण काय करतो, बंदिस्त करतो. अनेक प्रकारच्या कंपनी आहेत, त्या कंपनीमध्ये आपल्याला बोलवत आहे आणि त्यांनी म्हटलंय काय माहितीये का, इथिक्स, प्रोफेशनल इथिक्स अत्यंत गरजेचं आहे. करून चाला. तुम्ही सगळे आज आर्ट्स कॉमर्स कॉलेज पुन्हा या ठिकाणी शिक्षण घेत आहात. उद्या तुम्हाला असं वाटलं की PG करायचंय पण तेच मला कॉलेज करायला तुम्ही आला तर इथे नुकसान तुम्हाला आमच्या इथं कधी सांगायचं नाही. हे तुमची काय आहे, एक नैतिक जबाबदारी आहे. काय बोलायचं नाही, जे आहे ते छान आहे. माझ्या घरात सगळं जे काय चालतं जगापर्यंत न्यायचंच नाही. जग फक्त वावाडा काढला बसलं असतं. ऑल इज वेल. जे काय असेल त्या मस्त गुड. आई बाबा सगळं आमचं सगळं आतमध्ये चांगलं चाललंय. पाहुण्यानंतर आपण घरात काय करतो रे, घाबरतो कोणा बघा, बाबांना का आईला. त्यांची एंट्री झाल्याबरोबर आमच्या घरात शांतताच असते, एकदम शांतता. जणू काही मेडिटेशन चाललंय. सगळं काय कमी असतं. ते गेले की दंगा सुरू होतो. त्याच्या पुढचं उदाहरण सांगते. शाळेचे दिवस आठवतात का बघा. थोडा वेळ शिक्षकांना कुठेतरी बोलवत असतं, आपल्या सगळं दंगा झालं असतं, काय काय मारून फिरून झालं असतं आणि माझ्याकडून रडार दिसून झाले असते. तेच सर परत आले की डोळे पुसून आणि तर डोळे पुसून करत नाक नुसतं वाजत असते आणि गप्प असते. काय झालं, आलेला माणूस जो आहे त्याला बघितल्याबरोबर ती अतिरिक्त जी भीती आहे ना ती आम्हाला जगू देत नाही. असं असतं म्हणून आपलं कधीच कुणाला सांगायचं नाही. चांगलं इट्स ओके पण वाईट कधीच बोलू नका, कारण जग त्याचं काय म्हणलं करत असते. ओके पुढे चला. पुढचं जे आहे CRISPR एंजिन्स एडिटिंग तंत्र, ते आपल्यासाठी गरजेचं नाही. ते वैद्यकीय ह्याच्यामध्ये आहे, त्यात नको केला. बिग डेटा अनालिटिक्स गरजेचं आहे. खूप माहिती तुम्ही गोळा केली तर ती सगळी माहिती तुम्हाला त्याकडे संग्रहित करता येते आणि त्याचा अनालिसिस करावं लागतं. त्यात योग्य काय, अयोग्य काय आहे का, कमी काय आहे का, त्याच्यामध्ये तुम्हाला सुधारणा सुचवायचं आहे का, ह्या सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने पुढे जाणं सोपं असतं. पुढचं ड्रोन आणि रोबोटिक्स. माहिती आहे ड्रोन, आता आपल्या शेतीसाठी देखील ड्रोन आपल्याला अनुदानावर मिळतात. रोबोटिक्स ते येत आहेत की नाही, आपलंच यंत्र मानवते या आपल्याला ते बघायला मिळते. तुम्हाला चांगलं करते म्हणून पुढे चाललंय बरं का, बाकी दोन गरजेचं नाहीये. इट्स ओके. मला काय सांगायचं होतं, नाविन्यता म्हणजे काय, आविष्कार म्हणजे काय, संशोधन म्हणजे काय. संशोधन पद्धती फक्त दोनच आहेत, एक गुणात्मक दुसरी संख्यात्मक. बाकी सगळे त्याचे उपप्रकार आहेत. पुढे येऊन थांबते जे तुमच्यासाठी गरजेचं आहे. प्लीज एक 7 मिनिट फक्त ऐकून घ्या, बाकी तुम्हाला ऐकण्याची गरज नाही. हे गरजेचं जे विद्यार्थ्यांसाठी आहे. पुढे आपण काय म्हणतो बघा, आविष्कार संशोधन स्पर्धेचे उद्दिष्ट काय आहे. साधी गोष्ट, विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये बांधून ठेवले आणि शिक्षकांनाही बांधून ठेवलेलं आहे. त्या दोघांच्या मध्ये संशोधन संस्कृती रुजवणं हे महत्वाचं त्याच्यामध्ये काम आहे. पुढचं जे आहे ते मग आपण बघितलं की संशोधनामध्ये नवीन विचारांना चालना मिळणं गरजेचं आहे. आविष्कार संशोधन स्पर्धा ज्या आहेत त्या कशा पद्धतीने होतात, त्याच्यामध्ये विषय कसे असतात किंवा विभाग कसे असतात त्याच्याबद्दल मी बोलतेय. पहिलं ह्युमॅनिटीज, लँग्वेजेस अँड फाईन आर्ट्स. इंग्लिश करतो म्हणून मी सांगते.
मानव विद्याशाखा आहे, त्याच्यामध्ये भाषा आहे आणि ललित कला आहे. पुढचं त्यांनी सांगितलेलं आहे कॉमर्स मॅनेजमेंट अँड लॉ, वाणिज्य व्यवस्थापन आणि कायदा. पुढचं प्युअर सायन्स आहे. त्याच्या पुढे आहे ऍग्रिकल्चर अँड ॲनिमल हजबंडरी. पुढे आहे इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. त्याच्या पुढचं मेडिसिन अँड फार्मसी. त्याचे इथं मी काय केले उदाहरणं दिलेली आहे. प्लीज बघा, सगळं सोपं आहे, फक्त आपल्याला ते प्रश्न पडायला पाहिजे. कल्पना तुमच्या डोक्यात येणं गरजेचं आहे. आपल्या वर्गामध्ये जेवढे विद्यार्थी धरून जर आपण 50 जण बसले, 50 लोकांतून 50 विषय माझ्यासमोर येऊ शकतात. जर तुम्ही तुमच्या मनाला म्हटलं की मला कशात तरी शोध लावायचा आहे, मला कशावर तरी संशोधन करायचं आहे, मला संशोधन करायचं आहे, मनापासून वाटलं पाहिजे. आपण काय म्हणतो बी पॉवर म्हणतो की नाही, जबर इच्छाशक्ती पाहिजे. धरून चला, उद्याच्या मॅडमनी सहल काढली आहे आणि ह्या महिन्याचा शेवटचा आठवडा आहे, बाबा पैसे देणे शक्य नाही. आपण म्हणतो तेव्हा काही करून आपण होऊन दे आणि तरी सहलीला जाऊ दे. ते जे हो म्हणणं आहे ना, ती जी कसोटी आहे ना, मला पैसे मिळण्यासाठी तुम्ही जी काही एनर्जी खर्च करता, पॉझिटिव्ह एनर्जी देत असता, ती पॉझिटिव्ह एनर्जी तुमची इथं येऊ द्या. ज्याच्या अनुषंगाने तुम्ही जगाच्या पाठीत कुठेही असाल तरी तुमचा नंबर बसणार आहे. त्याच्यात काय विषय असतात तेवढे थोडेसे मी विषय वेगळे दिलेले आहेत. सोपे विषय मी पुढे घेते. हे आविष्कार संशोधन स्पर्धा जी आहे ती कुठल्या स्तरावर होते, एक पदवी स्तरावर UGवर होते. नंतर PGवर होत असते तर तुमच्याकडे PG नाही, पोस्ट ग्रॅज्युएशन नाही, पदव्युत्तर विभाग नाही आहे. त्याच्या पुढे मी सांगते जे आपल्या घरामध्ये कुणी जर PhD करत असतील तर त्याच्यासाठी देखील हे संपूर्ण व्यासपीठ खुलं असतं. आणि त्याच्या पुढे जे प्राध्यापक आहेत आणि ते PhD करत आहेत त्यांना देखील या स्पर्धांमध्ये सहभागी होता येत असतं. ह्याचे स्तर कुठले असतात? एक कॉलेज लेवलवर ही स्पर्धा होत असते, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं बंधन नाही. कॉलेज गटामध्ये जेव्हा स्पर्धा घेतो तेव्हा तुम्ही ते 6 गटवरती दिले होते, त्याच्यामध्ये किती विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं हे किंचित बंधन नाही आहे. म्हणजे 6 गटांमध्ये पहिला जो गट होता आपला ह्युमॅनिटीज, लँग्वेजेस आणि हे होतं फाईन आर्ट्स, त्याच्यामध्ये तुम्ही किती विद्यार्थी भाग घेऊ शकता. त्याच्या पुढे दिलेलं होतं कॉमर्स मॅनेजमेंट लॉ होतं, प्युअर सायन्स होतं, नंतर ऍग्रिकल्चर होतं, त्याच्यानंतर पुढे आपण जर गेलो तर टेक्नॉलॉजी होतं, नंतर फार्मसी होतं. या सगळ्यांच्यामध्ये किती विद्यार्थी त्या 6 विभागामध्ये काय करू शकतात, सहभागी होऊ शकतात कॉलेज लेवलवर. त्याच्यामधून 2-2 विद्यार्थी प्रत्येकातून काय केलं जातात, निवडले जातात ज्यांचे नंबर येतील त्यांना. आणि ते विद्यार्थी नंतर पुढे जिल्हा स्तरावर जात असतात. UGचे 12 विद्यार्थी जाणार, PGचे 12 विद्यार्थी जाणार, TPGचे 12 विद्यार्थी जाणार आणि प्राध्यापकांमधून देखील 12 विद्यार्थी जाणार. 6 मध्ये 2-2 विद्यार्थी जाणार आहेत. तुम्ही विचार करा, 48 स्पर्धक एका कॉलेजमधून या आविष्कार संशोधन स्पर्धेसाठी जाऊ शकतात, हे तुम्हाला माहित असू द्या. पुढे काय केले, आमच्याच कॉलेजचे फोटो आम्ही घेतले. काय माहितीये का, वेगळं कोणाच तरी घेतलं किंवा कुणी बी करू शकतो. तेव्हा ती केवढी मोठी येतात कशी आहेत बघा. आमचं कॉलेज आर्ट्स आणि कॉमर्स आहे, जसं तुमचं आहे तसं. आमच्या विद्यार्थ्यांनी घेतलेले विषय मी फक्त तुमच्या पुढे सांगते. एका विद्यार्थ्यांनी काय घेतलं होतं बघा की हे सोयाबीनचं जे पीठ आहे, त्या सोयाबीनच्या पिठाच्या अनुषंगाने गढूळ पाणी जे आहे ते स्वच्छ करण्याची प्रक्रिया दाखवली. टेक्नॉलॉजीमध्ये ते होती, इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीमध्ये त्याचा नंबर बसला बरं का, जिल्हा स्तराला बसला. आणि पुन्हा ते ह्याचा जो विभागीय जो स्तर होता त्याच्यामध्ये ते टिकले नाहीये. काय टिकले नाही सांगते, फक्त प्रेझेंटेशनच कमी पडतं. आपल्या लोकांना इंग्लिशची एवढी भीती वाटते, आपल्यासारखं मोठं ते शिकायलाच नको. इंग्लिश आलं म्हणलं की आम्ही बघत देतो. रिझल्ट बघितल्यानंतर एकच म्हणतो, तेव्हा मला इंग्लिशमध्ये पास तर बाकी काय असते, बाकी सगळ्या विषयात आम्हाला चांगलं असतात, इंग्लिशबद्दल अजिबात खात्री नसते. चुकून बसल्यावर म्हटल्या आपण ठीक आयुष्यात करूया का, तुम्ही काय म्हणतात नको नको, कारण मला माहित नाही मी बरोबर चुकीच लिहिलंय. एवढा आत्मविश्वास स्वतःबद्दल असतो की मी इंग्लिशला काय लिहू शकतो, घाबरायची गरज नाही. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असं सांगते की तुम्ही पेपर जो आहे की मराठी वाक्य इंग्लिशमध्ये लिहिली तर बरोबर द्यावे. तोटा येतो पण सांगून ठेवते की ही आपल्याला मिळणारी एक सवलत आहे. पुढे काय म्हटले, योग घातलेला आहे, आपण आलेला नाहीये, तेव्हा आता अभ्यास करायचा आहे, तुम्हाला काम करणं गरजेचं आहे. पुढे काय केलं बघा, मॅनेजमेंट आणि लॉ मध्ये काय मी घेतलं होतं की स्त्रियांना होणारे अत्याचार, त्याच्या अनुषंगाने असणारे जे कायदे, त्याचं प्रेझेंटेशन विद्यार्थ्यांनी आमच्या केलं होतं. SY BComचे विद्यार्थी होते, तिचाही नंबर बसले होता. 11 नंबर बसले, त्याच्याबद्दल मी बोलतेय. पुढे एका विद्यार्थ्यांनी घेतलेलं होतं की प्राथमिक शिक्षकांना शिकवत असताना कशा प्रकारचं नियोजन करावं लागतं, हा रिसर्च पेपर घेतलेला होता. पुढे एका विद्यार्थ्यांनी ह्याच्यामध्ये फार्मसी आणि प्युअर सायन्स मध्ये आम्ही काय केलं, ज्या वेगळ्या वनस्पती आहेत, साधी गोष्ट आहे बघा, तुम्ही सगळे खेडेगावात असाल, आपल्याला कुरडूची भाजी माहितीये, पात्रीची भाजी माहितीये, कुडकुडी माहितीये, चिगळाची भाजी माहितीये, गोलाची भाजी माहितीये. ही सगळी नावं घेतल्यानंतर आपण किती जण म्हणतो की आपण खायला पाहिजे, गवत म्हणून भाजला बांधावा टाकतो. पण ते का बघा, मी शेतकरी नाही, 5 वर्ष कॉलेज 5
तास कॉलेजमध्ये असते, पुन्हा मी तुमच्या अनुषंगाने विचार करते. 5 तासात संपल्यानंतर आपण पुन्हा जे आहोत तिथे येणं गरजेचं आहे. या सगळ्या भाज्यांना आपण गवत म्हणतो आणि बांधावर टाकून देतो. तेच जर आपण आयुर्वेदाच्या माणसाला भेटलो किंवा ज्यांना आपण सुशिक्षित म्हणतो, ते सुशिक्षित असतात की माहित नाही, पुन्हा तर त्याचे प्रश्नचिन्ह आहे, तर ती लोक विकत घेऊन भाजी खातात. कारण त्याचे जे बेनिफिट्स आहेत, औषधी गुणधर्म आहेत, ते त्यांना माहीत झाले. आपल्याला माहीत नाही तसं नाही. पुराण केल्यानंतर पुढं किती वेळा आजारी पडतात मला सांगायचं, त्याच्यावर ठरवा किती चांगले येत नाही, त्याच्यावर किती केलं होतं. आणि पुढच्या एका मुलीने केलेलं होतं विंचू चावला ना, विंचू, तर त्याच्यावर औषध काय आहे. परंपरागत त्यांच्या घरावर त्याच्यावर औषध देतात. आपण नावं सांगत आहे का, कुत्रा चावला औषध दिलं जातं, विंचू चावला औषध दिलं जातं. आपण कुठं होतो झाडपाल्याचं औषध आहे, की झाडपाला कधी सांगत नाही का. 2 गोष्टी आहेत. एक संस्कृतमध्ये म्हण आहे, दुर्जन प्रथमं वंदे. दुष्ट माणसाला पहिल्यांदा नमस्कार करा. ती म्हणतं मी किती हुशार आहे बघा, सगळेजण माझ्याबरोबर झुकतात. त्याला माहित नसतं येणार दिवसभर त्याच्याबरोबर झुकण्यापेक्षा एकदाच त्याला नमस्कार केला दिवस आपला चांगला जाणार आहे. जर नमस्कार केला तर एवढ्या वेळात आणि करेल. आपण काय म्हणतो ना, कुत्ते भोंगटे हजारो. ओके, 1000 कुत्री भुंकत असतात. आपली स्थिती काय असायला पाहिजे, त्यांनाच आम्हाला आपण जायचं का नाही. काय केलं पाहिजे, आपण हत्तीच्याच चालेल चाललं पाहिजे. कारण त्यांना काय करायचं त्यांनी करू द्या, पण मी काय करायचं हे माझं मला माहित असणं गरजेचं आहे. तशा पद्धतीने जे काय कराल ना, ते पोटेन्शियल असणं गरजेचं आहे किंवा ते आपलं असणं गरजेचं आहे. तिथं त्या विद्यार्थ्यांनी काय केलं होतं, विंचूवर जे औषध आहे ते कशा पद्धतीने तयार केलं जातं ते सांगितलेलं होतं. या सगळ्या लोकांना जिल्हास्तरीय काय केलं होतं, नंबर मिळाला होता आणि हे पुढे गेलेले होते. आता पुढे लक्षात ठेवा, आविष्कार संशोधन स्पर्धेसाठी निकष काय, की तुम्हाला 100 मार्क्स मिळत असतात. ती कशा पद्धतीने मिळतात. पहिल्यांदा तुमची नवीन कल्पना पाहिजे, कोणाची कल्पना चोरायची नाही, नवीन विचार पाहिजे. मग अशा सरांसाठी प्लॅगॅरिझम अजिबात जमणार नाही. दुसऱ्याचं उचलून घेतलं तेवढं. आज करून चालू तुम्ही काहीतरी नोट्स काढला, आम्ही लगेच काय करतो ते ऍपमध्ये घालतो. हे जीपीटी करून घेतलंय का, AI वरून घेतलंय का, ते वेबसाईटचं आहे का बघतो. आहे म्हटलं की लगेच कट मारणार, तुमचा पेपर आम्ही बाहेर काढतो. नंतर तर्क, लॉजिक गरजेचं आहे, सुसंगती गरजेची आहे ना. आपण जर 2 लोक आणली तर त्याला काही मार्क्स मिळणार नाही. नंतर म्हटलंय संशोधन आराखडा गरजेचा आहे. सरांनी भाषेचे टप्पे टाकले सांगितले ना, ते सगळे त्याच्यामध्ये यायला पाहिजे. आणि पुढे मी पद्धती सांगितल्या, गुणात्मक आणि संख्यात्मक. त्याच्यामधल्या ज्या उपप्रकार आहेत त्याच्यामध्ये कुठला उपप्रकार तुम्ही वापरताय त्याचा त्या ठिकाणी तुम्ही काय केला तर उल्लेख केला पाहिजे. पुढं जे काही तुम्ही त्या ठिकाणी पोस्टर प्रेझेंटेशन करणार आहात त्याच्यासाठी किती पैसे खर्च केले, कमीत कमी पैशामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, ते पोस्टर काय केलं पाहिजे, तयार केलं पाहिजे, त्याचं प्रेझेंटेशन केलं पाहिजे. आणि त्याला सामाजिक उपयुक्तता आहे का, समाजासाठी ते उपयुक्त आहे का ते बघितलं जातं. नंतर सांगितलं सादरीकरण कसं असलं पाहिजे, स्टार्ट टू एंड पर्यंत त्याच्यामध्ये एक वाक्यता पाहिजे, सुसंगती पाहिजे. त्याच्यामध्ये जर तुम्हाला असंगतता दिसली तर मार्क्स पूर्ण मिळत नाही. सादरीकरण कौशल्य, कशा पद्धतीने तुम्ही ते सादरीकरण करता. एक तुम्ही केलंय म्हणायचं सर, दुनिया झुकते झुकाने आला चाहिए. दुनिया झुकणार आहे, कसं झुकवायचं ते बघा. बोलण्याच्या एरड्या विकल्या जातात, पण न बोलण्याचे गहू देखील खपले असले तरी चालते, विकले जात नाही. तर आपण सगळे शेतकरी आहे, बाजारात गेल्यानंतर किती ताक मांडून आपली भाजी घेऊन बसतो रे. एकदा शेतकरी विकली जाते मी जातो, निम्म्यापेक्षा जास्त आम्ही फुकटमध्ये दिलेलं असतं. माप धरल्याने तर समान कधीच नसतं, वजन इकडं असतं आणि जे टाकलं सामान खाली असतं ते एकच असतं. तरी बघा टाकी टाकी आपण तर जाऊ ते घरातलंच आहे, काय होते पैसे दिले काय. कष्टाची किंमत शेतकऱ्याच्या कधीच कुणी केली नाही. प्लीज तुमची तुम्ही किंमत ठरवा. 15 रुपयाचा कारण 8 नाही. पुढे काय म्हणते बघा. नंतर एकत्रित परिणाम, तुमचं जे प्रेझेंटेशन आहे ते किती प्रभावी आहे, पुढच्या माणसाला गुणच पडली पाहिजे आणि हा नंबर दिलाच पाहिजे. इतक्या चांगल्या पद्धतीने तुम्ही लोकांच्या पुढे सादरीकरण करा. अशा पद्धतीने हे 100 गुण तुम्हाला मिळत असतात. पुढचं जे आहे प्रकल्प आराखडा, त्याच्यावर मी वेळ घालवणार नाही, त्याला खूप वेळ लागणार आहे. पुढं शेवटचं जे मी घेतलेलं ते अत्यंत महत्त्वाचं तुमच्यासाठी आहे. काय लक्षात आलं मला माहित नाहीये, पण लक्षात राहायला पाहिजे हे नक्की आहे. पुढे मी उदाहरण देणार आहे प्रमाणे सॉफ्ट अनालिसिस प्रत्येकाने माझ्यापासून तुमच्यापर्यंत करायला पाहिजे. तुमच्यामध्ये स्ट्रेंथ बलस्थान तुमच्यात काय बघा, पोटेन्शियल काय प्लीज शोधा. आजपासून सुरुवात करा. उद्या तुमच्या सगळ्या टीचरांना आणि प्राचार्यांना माहित असलं पाहिजे. नंतर तुमचे विकनेस काय बघा, तुमच्यामध्ये न्यून किंवा कमी काय आहे, कधीच कुणाच्या पुढे प्रकट करू नका. कारण ज्यावेळी जखम होते तेव्हा पुन्हा पुन्हा जखम करण्याची लोक करत असतात, ते प्रयत्न करत असतात. कधी सांगू नका तुमचे विकनेस काय. नंतर म्हटलं एक अपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे काय, कुठल्या कुठल्या संधी आहे, प्लीज त्याचं सोनं करा. आता जाऊ दे की पुढच्या वेळी बघूया, नाही आले त्याचं सोनं करून टाकायचं. शेवटी म्हटले संधी मिळाली, सी चॅलेंजेस आहेतच, आव्हान तुम्हाला पेलावीच लागणार आहे. स्पर्धेचंच युग आहे, अशी स्पर्धा आहे, आपण त्याच्यात टिकू की नाही हे प्रश्नचिन्ह आहे, पण टिकायचंच आहे. म्हणून स्वतःचा स्वॉट अनालिसिस करा. स्ट्रेंथ बघा, बलस्थानं बघा, विकनेस बघा, अपॉर्च्युनिटी बघा, चॅलेंज बघा. म्हणजे मग तुम्हाला स्वतःला काय होईल,
विकसित करायला बऱ्यापैकी चान्स असेल, अन्यथा असणार नाही. बरेच चेहरे असं झाले की मॅडम तुम्ही म्हटलेला 25 मिनिट तुम्ही गेला, 29 मिनिटापर्यंत एक मिनिट बघतीये, फक्त शेवटचं मी स्किप केलेलं आहे. लक्षात घ्या, तुमच्यासाठी मी नाविन्य म्हणजे काय सांगितलं, आविष्कार म्हणजे काय सांगितलं, संशोधन म्हणजे काय सांगितलं, संशोधनाच्या पद्धती सांगितल्या, संशोधन पद्धत सांगितली, आविष्कार संशोधन स्पर्धेचे नियम सांगितले, स्तर कुठले असतात ते सांगितले, 6 विषयांमध्ये तुम्हाला कशा प्रकारे सहभागी होता ते सांगितलेलं आहे. आणि शेवटी स्वतःचं सॉफ्ट मॅनेजमेंट सिस्टम अत्यंत महत्त्वाचं आहे हेही सांगितलेलं आहे. एक उदाहरण देते मी थांबते. एक विद्यार्थिनी तिने स्वतः ठरवलं की मला घडायचं आहे. आई बाबा म्हणते की असं घडलं पाहिजे, पण ते म्हणायचे नाही मी माझं घडून दाखवते. बघा, आई बाबाने संधी दिली की ठीक आहे, ती म्हणते ना मला घडायचंय, घडू द्या. 10वी पर्यंत शिक्षण घेतलं, 10वी नंतर चांगली मार्क्स मिळाली आणि शेवटी जेव्हा तुमचा निरोप समारंभ असतो की नाही, सेल्वा पाटला त्याला बोलवलं आणि सांगितलं तुला छान 97% मार्क्स मिळाले, तू ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना काय उपदेश देतील किंवा संदेश देतील. तिने एकच सांगितलं, आई बाबांचा अजिबात ऐकू नका अभ्यासाच्या बाबतीमध्ये. बघा उत्तर काय होतं, ज्यांची कन्या होती त्यांना काय वाटलं असं तेवढं सांगा, आई बाबांचा अजिबात ऐकू नका. त्याचा अर्थ असा आहे की स्वतःच्या मनाचं तरी ऐका. वाक्य पहिलं ठीक आहे, आई बाबांचं ऐकू नका, तर स्वतःच्या मनाचं तरी ऐका. 10वीचं आपलं जे एज आहे, तो जो कालावधी आहे, स्वतःला सिद्ध करण्याचा आहे. स्वतःच्या मनाला विचारा की मला 10वीला घडायचं का बिघडायचं. आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा. बी जोडायचं का तोडायचं तुमचं तुम्ही बघायचं. तुकाराम महाराज सांगून गेले. झाले काय बघा, स्वतः जे मन म्हणेल त्यानुसार तुम्ही ऐका. विद्यार्थ्यांना सांगितलं, बऱ्यापैकी म्हणावर विद्यार्थी अभ्यास केला आणि एका वाक्याचा विद्यार्थ्यांना एवढा परिणाम झाला. 80% विद्यार्थी 92 पर्यंत गेले, 92 विद्यार्थी 99 पर्यंत गेले आणि ज्यांना असं वाटतं की आम्ही पास होणार आहे ते विद्यार्थी पास झाले. आई बाबांचं ऐकलं नाही, पण मनाचं ऐकलं, मस्त ते आपल्याला चांगले मार्क्स पाडले. पुन्हा त्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं. आपल्या बरोबर केल्यानंतर डोक्यात ठरवलं की मला इंजिनिअरिंग करायचंय, पण आजच्या जगामध्ये मल्टी इंटरडिसिप्लिनरी अप्रोच असणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर तिने काय केलेलं होतं, एआयचा अभ्यास केला, सीएचा अभ्यास केला, MBA साठी तुम्हाला व्यवस्थापनासाठी मॅनेजमेंटसाठी काय गरजेचं असतं त्याचे कोर्सेस पूर्ण केले. आज 20 वर्ष पूर्ण होत आहेत. ती मुलगी 11.5 लाखाचं वर्षाचं पॅकेज घेते, मार्केटिंगमध्ये ते जॉब करते. ती इंजिनियर होती, इकडे एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा ML असेल म्हणजे टेक्नॉलॉजी तिने अभ्यास केला होता आणि इकडे मॅनेजमेंट देखील केलं होतं. ऍट अ टाइम एक माणूस जर 3 माणसाचं काम करू शकत असेल, कुठली कंपनी तुम्हाला नाकारेल मला सांगा. नाकारेल का? अजिबात नाही. अशाच संधी तुमच्यासाठी एक जर घेऊन तुम्ही पुढे जात असाल तर निश्चित नोकरी तुमच्यासाठी नाही, पण सगळं शिकून पुढे जात असाल, मल्टीटास्किंग असेल तर तुमच्या दारात नोकरी येणार आहे आणि ठिकाणी पैसा देणार आहे. पैशावर प्रेम करा असं मला किंचित म्हणायचं नाही. स्वतःला स्थिर करणं गरजेचं आहे, पण तुमच्या ज्ञानाचा उपयोग एका ठिकाणी होणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार तुम्ही काय करा, मल्टी इंटेलिजन्समध्ये अप्रोच होऊन स्वतःला या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, चांगल्या पद्धतीने घडवायचं आहे. मला या ठिकाणी सर्वांनी बोलायची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद देते. आणि तुम्ही शांत चित्ताने ऐकून घेतलं. किती पटलं नाही कुणास ठाऊक, तरी कुठली सोनारी इकडून तिकडे गेले वारे, प्रवचन झालेलं आहे. आउटपुट काय निघणार आहे उद्या बघूया, कारण इनपुट आहे, प्रोसेस आहे, आउटपुट आहे आणि आउटकम्स आहे. इनपुट तुम्ही हा प्रोसेस आम्ही करत आहोत, रिझल्ट तुमचा आउटपुट देतो आणि आउटकम्स आहे. जेव्हा तुम्ही स्किल व्हाल तेव्हा आउटकम्स मिळणार आहे आणि तेव्हा कॉलेजचं नाव खूप मोठं होणार आहे. ऑल द बेस्ट.